भगवान शिवशंकर म्हणजे या अखंड सृष्टीचं मूळ आहे. प्रत्येक जीवाला या सृष्टीमध्ये त्याच्या कर्मानुसार फळ मिळतं आणि कर्मानुसार त्याचं भाग्य लिहिलं जातं. परंतु हे भाग्य बदलण्याचं काम फक्त भगवान शिवशंकरच करू शकतात. अखंड या विश्वामध्ये सगळ्या देवतामध्ये. तर शिवभक्तांनो, आपल्या भगवान शिवशंकराला एक बेलाचं पान आपण मनापासून जर वाहिलं ना, तर किती जन्माचं पाप नष्ट होतं. सुंदर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणणार आहोत. प्रत्येक माणसाच्या जीवनामध्ये दुःख काय येतं आणि हे दुःख घालवण्यासाठी काय करावं. अनेक माणसाच्या जीवनामध्ये अडचणी येतात, संसारामध्ये येतात आणि अडचणी घालवण्याचा उपाय म्हणजे हा व्हिडिओ आहे बघा. एवढंच नाही तर भगवान शिवशंकराची स्तुती, आणि भगवान शिवशंकराची स्तुती जर मनापासून केली तर अनेक विद्यांची सुद्धा प्राप्ती होती बघा. की जशी अदृश्य होण्याची विद्या ही भगवान शिवशंकराच्या स्तोत्रामध्ये आहे बघा. आणि त्याच्या बाबतीत सुंदर अशी एका राजाची कथा आज आपण ऐकणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत मन लावून आपण ऐका. आपल्या संसारामध्ये येणाऱ्या ज्या सगळ्या अडचणीत दुःख आहेत, हे सगळी दुःख संपण्याचा उपाय या व्हिडिओमध्ये आहे बघा. शेवटपर्यंत फक्त ऐका ही कथा सगळं पूर्ण. चॅनलवरती प्रथम असाल तर नक्की सबस्क्राईब करा. तुम्ही पाहतात मराठी मोटिवेशन हिस्ट्री चॅनल. तर मित्रांनो, शेवटी कमेंट ओम नमः शिवाय अशी कमेंट आम्हाला जरूर करा. तर मित्रांनो, भगवान शिवशंकराला एक जर बेलाचं पान वाहिलं ना, एक मनापासून हृदयापासून, तर 3 जन्माची पापं नष्ट होतात. आणि ही जी माहिती आहे, एका शिवभक्ताला, म्हणजे एका नगराचा राजा होता, हा शिवभक्त होता आणि या राजालाही माहीत पडलं बघा सगळं. तर मित्रांनो, म्हणून तर म्हटलं जातं त्रिदलम त्रिगुणाकार त्रिदम त्रियुधम त्रिजन्म पाप संहार बिल्वपत्र शिवार्पणम. एक बेलाचं पान महादेवाला वाहिलं ना, तर 3 जन्माची पापं नष्ट होतात. कितीतरी लोकांना हे माहीत असेल, परंतु जीवनामध्ये त्याचा अंमल करणं हे महत्वाचं आहे. जीवनामध्ये जी दुःख येतात ना, दुःख, त्या दुःखाचं मूळ कारण म्हणजे पूर्वजन्मातील आपली पापं असतात. आणि त्या पापामुळे आपल्या जीवनामध्ये दुःख आणि अडचणी येतात. लक्षात घ्या, एक बेलाचं पान जर भगवान शिवशंकरला अर्पण केलं ना, तर 3 जन्माचं पाप नष्ट होते बघा. 2 केले तरी 6, 10 पानं तुम्ही अर्पण केली भगवान शिवशंकराला, 30 जन्म पाठीमागचं पाप नष्ट होईल बघा. आणि सगळी जर पाप हळूहळू अशी नष्ट होत गेली ना, तर तुमच्या जीवनामध्ये सुख येईल बघा. सगळी अडचणी दूर होतील आणि सुंदर असं जीवन आपल्याला जगता येईल. फक्त विश्वासानंही आपण करा. असं वाटतं की आपण पाठीमागच्या जन्मात काय केलंय पाप बाबा, आपल्याला माहिती आहे का? काहीच माहित नाही आपल्याला. परंतु माहिती जरी नसलं तरी या जीवनातलं पाठीमागच्या जन्मातलं हे पाप संपवणं आपल्या हातात आहे. लक्षात घ्या. असं आपण नियमानं दररोज भगवान शिवशंकराला बेलाचं पान जर अर्पण केलं मनापासून, सगळी पापं नष्ट होतील, सुंदर जीवन जगता येईल. आणि म्हणून तर संत म्हणतात की आपुली आपण करावी सोडवणं, म्हणजे आपणच आपल्याला सावरायचं असतं. आणि पापमुक्त होण्याचा हा सगळ्यात उपाय सोपा आहे बघा. तर मित्रांनो, सुंदर अशी मूळ कथा पुढे आपण ऐकूया. की एका नगराचा एक राजा होता आणि हा राजा भगवान शिवशंकराचा भक्त होता. आता हे राजाला माहित पडला की एक बेलाचं पान वाहिलं की 3 जन्माची पापं नष्ट होतात. राजानं आपल्या बगीच्यामध्ये बघा सगळी बेलाची झाडं लावली. मोठी झाडं झाली, बेल बहरलेली सगळी होती. परंतु राजाच्या मनामध्ये वाईट विचार आले हो. स्वार्थ निर्माण झाला या राजाच्या मनामध्ये आणि त्यानं निश्चय केला की माझ्या व्यतिरिक्त या नगरामध्ये बेलाची पानं कुणीच तोडायची नाही. अहो, नगरात कुठेच झाडच त्यांनी लावून दिली नाही कोणाला. या नगरातली जे मंदिर होतं शिव मंदिर, त्या मंदिराची पहिली पूजा मीच करावी राजाला वाटत होतं. राजा बेलाची पानं तोडून आणायचा आणि भगवान शिवशंकराला तो अर्पण करायचा. भक्ती त्याची होत्या, परंतु हा विचार त्याचा वेगळा होता की कुणीच माझ्याशिवाय पानं दुसरी तोडू नये. असं दररोज चाललं होतं बघा राजाचं. परंतु त्याच नगरामध्ये एक असा शिवभक्त होता की त्याची अफाट भक्ती भगवान शिवशंकरावरती. त्याच्या मनात आलं की राजाच काय एकटा भगवान शिवशंकराचा भक्त आहे का? मी सुद्धा आहे, मला सुद्धा तो अधिकार आहे भगवान शिवशंकराला बेलाची पानं अर्पण करण्याचा. परंतु राजाच्या बगीच्यात बेलाचं झाड, आता राजाच्या बगीच्यात जायची हिंमत कुणाची हो? राजानं बगीच्याला सैनिक ठुलतं राखान, कुणी जाऊ शकत नव्हतं तिथं. परंतु हा जो भक्त होता भगवान शिवशंकराचा भक्त होता बघा. आणि या भक्तानं शिव महिमा स्तोत्र त्याचा अभ्यास केला. या भक्तानं फार मोठा अभ्यास केला. तन मन लावून तो प्रत्येक क्षण शिव महिमा स्तोत्र तो म्हणायचा. असं स्तोत्र म्हणता म्हणता या शिवभक्ताला विद्या प्राप्त झाली बघा. अशी विद्या प्राप्त झाली
की तो चालताना चालत होता, परंतु तो कुणाला दिसत नव्हता. अदृश्य होण्याची विद्या या शिवभक्ताला मिळाली बघा, विद्या. आणि ही विद्या मिळाल्यानंतर तो राजाच्या बगीच्यामध्ये गेला. शिपाई राखण होते, शिपायाला जवळ माणूस येतोय असा पावलाचा आवाज यायचा, परंतु बेलाची पानाच्या तोडताना बघा दिसायचाच नाही. हा शिवभक्त बेलाची पानं तोडायचा राजा यायच्या अगोदर. सकाळी लवकर मंदिरात जायचा आणि भगवान शिवशंकराला ती बेलाची पानं अर्पण करायचा. आता असे बरेच दिवस निघून चाललेले होते. राजा मंदिरात गेला बेलाची पानं वाहायला, म्हणजे मंदिरात पूजा करण्यासाठी. तर राजाच्या अगोदर पूजा. राजाला राग येऊ लागला. म्हणला, कोण आहे असा भक्त की माझ्या अगोदर भक्ती करतोय, त्याच बेलाची पानं तोडतोय. राजानं शिपायाला आदेश दिला, हो म्हणले याला त्वरित पकडावू द्या. बेलाच्या झाडाच्या कडेने सगळं सैनिक उभं केलं राजानी. आता हा जो भक्त आहे भगवान शिवशंकराचा, त्या ठिकाणी तो आला बेलाची पानं तोडण्यासाठी. पानं तोडून निघून गेला, परंतु दिसत नव्हता. आता राजाला प्रश्न पडला, आता करावं तरी काय, कारण याच्याकडे शिव महिमा स्तोत्र आणि त्याची जी ताकद आहे, विद्या आहे, त्याला प्राप्त झाली या शिवभक्ताला. राजानं दरबारामध्ये मोठमोठे पंडित बोलवले आणि एका पंडिताला विचारलं की उपाय काय. हा तर भक्त येतोय, ह्याच्याकडे अदृश्य होण्याची विद्या आहे, शिव महिमा स्तोत्र आहे, ह्याला पकडायचा कसा. आणि त्यावेळी त्या दरबारातील पंडितांनी सांगितलं की एखादी विद्या, एखादं धन, एखादं ज्ञान जर प्राप्त झालं असेल, हे नष्ट जर सगळं व्हायचं असेल, तर त्या माणसाच्या हातून काहीतरी अपराध घडायला हवा. राजा म्हणला, काय अपराध घडायला हवा, कशामुळे ही विद्या नष्ट होऊन जाईल, त्याची कुठला अपराध व्हायला पाहिजे त्याच्या अजून. त्या विद्वानानं पंडितानं सांगितलं, भगवान शिवशंकराची पूजा झाल्यानंतर जी पानं फुलं आहेत, जी निर्मल्य ते त्याच्या पायाला जर लागलं ना मंदिराच्या बाहेर, तर त्याची सगळी विद्या निघून जाईल. आता राजानं ऐकल्याबरोबर हेच केलं. मंदिरातले सगळं जे निर्माल्य पानं फुलं हारं आणली आणि त्यानं त्याच्या बगीच्यामध्ये टाकली. बेलाच्या झाडाच्या कडेने हो सगळं सैनिक चहूबाजूने ठेवलेलं होतं. आणि हा शिवभक्त दुसऱ्या दिवशी सकाळच्या पारी आला बेलाची पानं तोडण्यासाठी. जवळ आला, आवाज येत होता पावलांचा, पण तो जवळ आल्यावर दृश्य झाला. त्या बेलाची पानं नेहमीप्रमाणे त्याने तोडली आणि त्या शिवभक्ताच्या पायाला ते निर्मल्य लागलं. भगवान शिवशंकराचे हार, बेलाची पानं जुनी पायाला लागली. अपराध घडला त्याच्याकडून आणि तो सगळ्यांना दिसायला लागला शिवभक्त. सगळ्या सैनिकांनी चहूबाजूनी गराडा घातला आणि त्या शिवभक्ताला पकडलो, बांधून चालवलो. आता राजा फाशीची शिक्षा देणार होता. राजा कठोर होता. त्या शिवभक्ताच्या डोळ्यातून पाण्याच्या धारा वाहत होत्या आणि तो भगवान शिवशंकराला तो आवाज देऊ लागला, देवा माझी काय चूक झाली रे. राजानं जशी तुमची पूजा करावी तसं मला सुद्धा तुमची पूजा करावीशी वाटते बेलाच्या पानानं. माझी काय चूक आहे, मीच फक्त पूजा करावी आणि राजानं करू नये असं मी म्हटलं नव्हतं. हा शिव महिमा स्तोत्र याच्यापासून मिळालेली विद्या योग्य कामासाठी मी वापरत होतो. कारण राजा या नगरामध्ये कुणालाही बेलाची पानं तोडून देत नव्हता आणि मी तर शिवभक्त आहे. देवा माझ्या हातनी चूक झाली असेल तर मला शासन दे रे बाबा. तुझ्या गळ्यातील हार आणि सगळं हे निर्माल्य माझ्या पायाला लागलं आणि हा अपराध म्हणून तू माझी विद्या नष्ट केलीस, हा न्याय कुठला. कारण मी होऊन चूक केलेली नाही, मी पाहून त्या निर्मल्यावरती पाय ठेवलेला नाही, नकळत घडलेली चूक आहे ती, असा म्हणून तो शिवभक्त त्या ठिकाणी आक्रोश करू लागला. राजाचे शिपाई त्याला धरून चाललेले होते. नगराच्या जवळ गेल्यानंतर या शिवभक्ताचा विश्वास फार मोठा होता भगवान शिवशंकराच्या वरती. जवळ गेल्यानंतर हे शिव महिमा स्तोत्र या भक्तानं परत जोरात बोलायला चालू केलं बघा. आणि काय चमत्कार, त्या दरबाराच्या जवळ गेल्यानंतर साखळदंड गळून पडले आणि तो शिवभक्त अदृश्य झाला दिसायचा. भगवान शिवशंकराला दया आली आपल्या भक्ताची आणि सत्याच्या पाठीमागं ही शिवशक्ती उभी राहिली आणि तो अदृश्य झाला त्या ठिकाणी. आणि राजालाही त्याची चूक त्या ठिकाणी कळाली. राजा भगवान शिवशंकराच्या पायाशी नतमस्तक झाला आणि म्हणला, हे भगवान शिवशंकरा, भोळ्या शिवशंकरा, माझी चूक आहे रे. कारण देवाची भक्ती करण्याचा अधिकार हा प्रत्येकाला आहे. राजा असावा कसा, राजा पुढे न्याय असतो, जात धर्म कुठला नसतो, गोर गरीब कुठलं राजा पुढे नसतं बा. गोर गरीब सगळं न्याय सगळ्यांना सारखा असतो. आणि या राजालाही त्या ठिकाणी कळालं की चूक माझी म्हणून. मित्रांनो, कर्म आणि ह्या कर्माचा हिशोब कोणालाच चुकत नाही बघा. परंतु कर्माच्या हिशोबात फक्त बदल करण्याचा अधिकार एकमेव भगवान शिवशंकराला आहे, बाकी कुठल्याही देवतेला नाही. म्हणून तुमच्या जीवनामध्ये दुःख काय येतात,
खचून जाऊ नका, कारण याच्यावरती एकमेव उपाय म्हणजे भगवंताचं नामस्मरण. हे संतांनी सुद्धा सांगितले बघा आपल्याला. जगद्गुरु संत तुकाराम महाराज, अखंड विश्वाची माऊली संत ज्ञानेश्वर माऊली, या आपल्या सगळ्या संतांनी आपल्याला काय सांगितले? या दुःखावरती एकमेव उपाय म्हणजे नाम आणि स्मरण या कलियुगातलं. म्हणून दररोज भगवान शिवशंकराला एक बेलाचं पान अर्पण करा आपण, गडवाभर पाणी बघा, काय नाही दुसरं. तुमची सगळी पापं नष्ट होतील पाठीमागची, आणि हळूहळू जीवन सुंदर होत जाईल पुढं. सुंदर अशी माहिती आवडली असेल तर ओम नमः शिवाय अशी कमेंट आम्हाला जरूर करा. आपण ज्या गावातून व्हिडिओ पाहताय त्या गावाचं नाव अभिमानानं आम्हाला शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.